तर त्यावेळेला त्या सगळ्या पुस्तकांमध्ये म्हणजे आता इतकं पॉप्युलर पुस्तक आहे फ्रीडम ॲट मिडनाईट, त्याच्यामध्ये सुभाषबाबूंचा उल्लेख फक्त रेबेल अक्रॉस एशिया एवढाच आहे. तर त्यावेळेला मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आणि त्यांचं विमान अपघातानंतर बेपत्ता होणं या दोन गोष्टींपलीकडे मला खरंच आता सांगताना हे खूप वाईट वाटतंय आणि चुकीचंही वाटतंय की मला खरंच त्यांच्याबद्दल फार माहिती नव्हतं. पण ज्या वेळेला कलकत्त्याला त्या निमित्तानं जाण्याचा योग आला तेव्हा त्या नेताजी भवनमध्ये आझाद हिंद फौजेच्या सगळ्या सैनिकांच्या सॅलरी स्लिप्स सुद्धा ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट जतन करून ठेवण्याच्या इतक्या बारीक बारीक गोष्टी त्यांच्याकडे होत्या की जे पाहून अचंबित व्हायला होतं की आपल्याकडे असलेल्या थोर मंडळींचा नुसताच नावानी उल्लेख करून त्यांच्याबद्दल बोलणं असं नाही, तर त्यांच्या गोष्टी, त्यांनी ठेवलेल्या गोष्टी या सगळ्या पाहून भारावल्यासारखं झालं. तर त्यावेळेला इतकं सगळं वाचून, तो अभ्यास करून तो रोल केल्यानंतर त्याचं समाधान, किंवा आज तो सिनेमा होऊन त्याला 20 वर्ष झाली आहेत, त्या बोसबाबूंच्या सिनेमाचा जो प्रभाव पडायचा तो पडला, लोकांनी तो पाहिला आणि त्यातल्या अनेक गोष्टी लोकांकडे राहिल्या असा मला आत्मविश्वास आहे. आणि नट म्हणून माझ्यामध्ये त्यातल्या 100% गोष्टी राहिल्या, हे काम केल्याचा आनंद आहे. म्हणजे त्यावेळेला सगळं केलेलं काम आजही आठवतं आणि त्याबद्दल बोलता येतं, ह्याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही.